नमस्कार. आज मी बनवते आहे चीज वेफर पाव. नावामधूनच काहीतरी वेगळं युनिक वाटतंय ना? चला मग आपण रेसिपी बघूया काय आहे. त्यासाठी मी इथे 2 टाइपचे वेगवेगळे वेफर्स घेतलेले आहेत. तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि बाकीचं साहित्य सुद्धा घेतलं आहे. इथे पावाला मी थोडंसं बटर ॲड करून घेते. व्यवस्थित बटर स्प्रेड करून झालं, की हिरवी चटणी सुद्धा इथे ॲड केली. त्याचबरोबर शेजवान चटणी सुद्धा घेतली आहे मी आणि दोन्ही साइडने पावाला आपल्याला ह्या चटण्या व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायच्यात. त्यानंतर मी टोमॅटोच्या 2 स्लाइस इथे लावून घेते पावावर आणि 2 कांद्याच्या स्लाइस, त्याचबरोबर 2 शिमला मिरचीच्या स्लाइस घेतल्या. वरून थोडंसं चीज टाकून घेतलं किसून. तुम्ही चीज स्लाइस सुद्धा ॲड करू शकता. आणि आता मी हा पाव जो आहे तो बंद करून घेते आणि आपल्याला हे पॅनमध्ये सुद्धा तुम्ही गरम करू शकता किंवा टोस्टरमध्ये सुद्धा. तर मी थोडंसं वरतून टोस्टरला सुद्धा मी इथे बटर लावला आणि पावाला सुद्धा आणि टोस्टरमध्ये हे थोडंसं ग्रिल करून घेतलं. दोन्ही साईडने व्यवस्थित ग्रिल झाला पाव, की आपण हा काढून घ्यायचा आहे. पाव उघडून त्यामध्ये मी आता वेफर्स दोन्ही टाईपचे लावून घेते. तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही वेफर्स ॲड करू शकता. आता शेजवान चटणी आणि ग्रीन चटणी सोबत मी हे सर्व्ह करते. अशा पद्धतीने तयार झाले आहेत आपले क्रिस्पी चीज वेफर्स पाव. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.